चित्रपट रिलीज झाल्यापासूनच लोकांनी गर्दी करायला लागली. म्हणजे हाऊसफुल शो होता, लोक बसून राहायचं बाहेर की पुढचा शो लावा, आम्ही आता इथपर्यंत आलो तर आम्ही परत जाणार नाही. पण ज्या कोकणानी दशावतारला एवढं काही दिलं, दशावतार सिनेमाला एवढं काही दिलं, त्या दशावतार सिनेमानी कोकणाला सुद्धा बरंच काही दिलं. आमची दशावतारी लोककला आहे ती जास्त लोकांपर्यंत पोहोचली. मराठी चित्रपट आणि मल्याळम चित्रपट यांच्यामध्ये एक साधर्म्य. तर या सगळ्यांसाठी आम्ही हा एक्सपेरिमेंट करायचा ठरवला. तो सिनेमा पाहताना मराठी सिनेमा आहे असं वाटत नाही, असं ते डबिंग झालं. हो, सिनेमा या विषयावर येऊया की जेव्हा श्वास आला तेव्हा बोललं गेलं की श्वास नंतर मराठी सिनेमाने काट टाकली, मराठी सिनेमा बदलला. आता दशावतारसारखा सिनेमा जेव्हा एवढ्या कक्षा ओलांडून पुढे जातो, एक सैराटचा पण काळ होता, पण ते एक वेगळं यश होतं. आणि हा एक वेगळा विषय आहे ज्याच्यात म्हणजे एक एंटरटेनमेंट आहेच, आहे कुठेतरी सामाजिक भानसुद्धा तितकंच सोबत नेलेलं आहे. असा जेव्हा विषय येतो, या फॉर्म वेगळा आहे, हे सगळं जेव्हा येतं तेव्हाही पुन्हा असं बोललं जातं की आता मराठी सिनेमा बदलेल किंवा बदलायला हवा. या पुढचं आता आपण 2025 दशावतार आणि त्यानंतर दशावतार नंतरचा मराठी सिनेमा कसा हवा, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे कारण तुम्हीच ते केलेलं आहे, पण त्याच्या पुढे आता मराठी सिनेमाने काहीतरी वेगळं केलं पाहिजे, ते काय असेल? नाही, मला असं वाटतं की मराठी सिनेमा चांगला आशय घेऊन येतो हे तर कालातीत आहे. म्हणजे ते अगदी चित्रपट सृष्टीची भारतात सुरुवात झाली तेव्हापासून, म्हणजे दादासाहेब फाळकेंपासून आपण जर म्हटलं तर सातत्याने मराठी क्षेत्रात जे काम होत होतं त्याच्यात नेहमी आशय आणि विषय याचं नाविन्य, त्याच्यातली डेप्थ, विषयांची हाताळणी हे सगळं होतं. ते आपल्याकडे कंटिन्यू होतच राहील. हां, म्हणजे आशय घन म्हणत होतो आपण, पण एक काळ हा पण होता सुबोध, सॉरी फॉर इंटरप्टिंग, की एक जानेवारीचा सुरुवातीचाच काळ याच वर्षीचा होता जेव्हा मीच म्हणत होतो की अरे मराठी सिनेमा चालत नाहीये, कारण नव्हते चालले पहिले 2 महिने सिनेमे, आणि मग कुठेतरी मग आता थांबायचं नाही चालला आणि मग थोडी पॉझिटिव्ह दिशा सुरू झाली. सो तेही आहे की आशय घनच्या मागे लागून नंतर कमर्शियल पण असे आले की ते चाललेच नाहीत. बरोबर. ते त्याबद्दल मला काय वाटतं माहितीये का, आपल्याला 2 गोष्टींचा विचार करायला पाहिजे. एकतर बदलत्या मनोरंजनाच्या व्याख्या काय आहेत हे कळून घेणं आपल्याला सगळ्यांनाच गरजेचं होईल, जे जे या क्षेत्रात आत्ता काम करत आहेत. म्हणजे कोविड नंतरच्या काळात मनोरंजनाची एकूण पद्धत बदलते आणि ती स्टार्किंगली बदलते, हे अख्खं जग फेस करत आहे. म्हणजे फोनवर एंटरटेनमेंट आली आहे, OTTवर एंटरटेनमेंट आली आहे. लोकांना घराबाहेर पडून थिएटरपर्यंत येण्यासाठी आपल्याला एकदम स्ट्रॉंग रिझन देणं, एक महत्त्वाचं कारण असणं त्यासाठी गरजेचं झालं आहे. तर ते कारण आपण निर्माण करू शकतो आहे का? केवळ आशयघन सिनेमा आपण करतो या चर्चांमध्ये आपण राहून आपण कदाचित फक्त वृत्तपत्र, फक्त आपल्या आजूबाजूची आपल्या क्षेत्रातली मंडळी आणि काही समीक्षक यांच्यापुरते मर्यादित राहू का? तर आपल्याला सातत्याने असं काहीतरी करावं लागेल की जे आपण या सगळ्या मर्यादांच्या पलीकडे जो पसरलेला महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचू. कारण आपल्याला मुंबई पुण्यात बसून दिसणारा महाराष्ट्र आणि गावागावापर्यंत असलेला, अगदी आजूबाजूच्या राज्यांच्या सीमांना लगत असलेला जो महाराष्ट्र आहे हा वेगळा आहे. आणि मला काय याचा गांभीर्याने विचार करावा असं वाटतो की आपल्या मराठी चित्रपटांची थेट स्पर्धा ही हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषिक चित्रपटांशी असणार आहे. कारण की महाराष्ट्र हे व्यावसायिकदृष्ट्या भारतातलं सगळ्यात महत्त्वाचं राज्य आहे कुठल्याही व्यवसायासाठी. आपण आर्थिक राजधानी मुंबई म्हणतो कारण की कुठल्याही व्यवसायासाठी महाराष्ट्र सगळ्यात महत्त्वाचं आहे, आणि त्यात सिनेमा व्यवसायात सुद्धा. म्हणजे यावर्षीचे आलेले छावा असतील किंवा आत्ता आलेला धुरंधर असेल, यांचं मॅक्झिमम जे अर्थार्जन झालं आहे हे महाराष्ट्रातनं झालं आहे. म्हणजे महाराष्ट्रातली 12 कोटी जनता ही जर केवळ 15-16 दिवसांमध्ये धुरंधरला 187 ते 200 कोटीपर्यंत रुपये कमवून देते, तर याचा अर्थ महाराष्ट्रात चित्रपट पाहण्याचं प्रचंड मोठं मार्केट आहे. येस. आणि असं असताना सुद्धा म्हणजे आपण जो दशावतार खूप चालला म्हणतो तो या तुलनेत अगदीच
सुमार चाललेला चित्रपट ठरावा इतकं मोठं मार्केट मोठं तफावत आहे. तर मला असं वाटतं की मग आपण कुठे कमी पडतोय. आपण प्रत्येक वेळेला म्हणतो की आपण ते कमी मार्केट पडतोय, आपण घेतलं पाहिजे. आपण प्रमोशनसाठी कमी पडतो म्हणतो, किंवा आपण असं म्हणतो की लोक मराठी चित्रपटांना येत नाही. तर मला असं वाटतं की जे लोक मराठी चित्रपटांना येत नाही आहेत पण या इतर चित्रपटांना येत आहेत, ते का येतात याचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि आपण या मानसिकतेतून बाहेर पडणं गरजेचं आहे की आपण मराठी चित्रपट म्हणून स्वतःवर खुश आहोत आणि आपण प्रेक्षकांकडनं अपेक्षा करतोय की त्यांनीही त्याच्यावर खुश असावं. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळेला आपण जे करू ते चांगलंच असेल, किंवा प्रत्येक वेळेला म्हणून आपण कमर्शियल गणितांचा विचार करून खूप काहीतरी कमर्शियल करावं. मराठी माणसाच्या मराठी चित्रपटांकडनंच्या अपेक्षा आणि हिंदी चित्रपटांकडनंच्या अपेक्षा वेगळ्या असतात. पण तांत्रिकदृष्ट्या आणि अनुभवाच्या दृष्ट्या आपण कमी पडणं आता आपल्याला चालणार नाही आहे, परवडणार नाही. म्हणजे आर्थिकदृष्ट्या कदाचित ते परवडणार नाही आपल्याला बनवणं, पण त्याला पर्याय उरणार नाही. कारण जे जे काही फोनवर आणि टी व्हीवर पाहता येतं ते प्रेक्षक फोनवर आणि टी व्हीवरच पाहणार आहेत. म्हणजे मी स्पर्धेत राहण्यासाठी आता ते करायलाच हवं, नाहीतर ते परवडणार नाही अशा दृष्टीने. बरोबर आहे. स्पर्धेत राहण्यासाठी ना तुम्हाला असा आता अनुभव उतरावंच द्यावा लागेल तयारीने. असा अनुभव द्यावा लागेल की ज्या अनुभवासाठी, ज्या कारणांसाठी प्रेक्षक सिनेमागृहात येतील, आणि ते अनुभव आपण सातत्याने द्यायची सवय लावली ना प्रेक्षकांना, तर मग मराठीसाठीचा स्वतःचा प्रेक्षक वर्ग अजून अजून वाढत जाईल. आता फॉर्च्युनेटली असं होतं आहे की शहरांमध्ये गैर मराठी किंवा अमराठी लोकंसुद्धा मराठी चित्रपटांना येऊ लागलेत, जर त्यांना असं वाटलं की या चित्रपटात काहीतरी वेगळं आहे. आपल्याला हाच विचार करायला लागेल की आपण मराठी चित्रपटांसाठी मराठी प्रेक्षक तर येतीलच, पण महाराष्ट्रभरातले जे मराठी भाषा बोलत नाहीत, ज्यांची प्राथमिक भाषा मराठी नाही, त्यांना आपण जर मराठीची सक्ती म्हणतोय, तर मराठी चित्रपट पाहण्याची मानसिक सक्ती त्यांना स्वतःहून वाटायला हवी. त्यांना हे वाटायला हवं की नाही, अरे मराठी भाषेतले चित्रपट इतके चांगले असतात की आपण मिस नाही करायला पाहिजे. जसं आपण OTTवर मल्याळम आणि कन्नड आणि तमिळ चित्रपट बघतोच की, तेलुगू चित्रपट पाहतोच, मग तसेच मराठी चित्रपट पण पाहिले जावेत. पण आपण त्यांना त्याच्यासाठी हाताला धरून आणू नाही शकत, आपण त्यांच्यावर सक्ती करू नाही शकत. आपल्याला कॉन्टेंट असा बनवायला लागेल, तो इतका प्रामाणिक आणि इतका वेगळा अनुभव देणारा करावा लागेल की ज्याच्यासाठी प्रेक्षकांना वाटेल की आपण यावं. आणि कदाचित तो बदल जर आपण सातत्याने केला तर फरक पडू शकेल. पण त्यातही मला काय वाटतं की बऱ्याच वेळेला असं वाटण्याची शक्यता आहे याच्यात की म्हणून आपण खूप मोठे चित्रपट करायचे, दशावतार भव्य झाला म्हणून अजून एक भव्य. तर मला असं वाटतं की ते गरजेचं नाही आहे. म्हणजे आता थांबायचं नाहीची एक वेगळी खासियत होती, जारणची एक वेगळी खासियत होती, उत्तर आत्ता आलाय त्याची एक वेगळी जातकुळ आहे. तर प्रत्येक प्रकारच्या चित्रपटाची जातकुळ टिकली पाहिजे, ती शोधली पाहिजे. त्याचा प्रेक्षक वर्ग नक्की कोण आहे हे आपण शोधलं पाहिजे. तसंच काय म्हणतात ते आंधळ्यासारखं कॉपी करत सुटायचं नाहीये, तर आपण ओळखायचं आपली ताकद कशात आहे. खूप ते गरजेचं होईल. बऱ्याच वेळेला काय होतं, एखादा चित्रपट येतो, जसं सैराटने प्रचंड यश मिळवलं आणि मग त्याच्यानंतर सैराट सारख्या चित्रपटांच्या लाट आली आणि पण ती चालली नाही. बरोबर. तर आपल्याला तेही सांभाळावं लागेल की आपल्याला वेगळा अनुभव द्यायचा आहे, पण प्रेक्षकांना ती कॉपी आपण करत राहतो एकाच पॅटर्नचा, असं नाही वाटलं पाहिजे. प्रेक्षक खूप हुशार आहेत. आणि दशावतार म्हणून कुठेतरी लोकल ते ग्लोबल ही झालाय. ती फक्त ती कोकणातली लोककथा राहत नाही, त्या पलीकडे आज निसर्गाचं रक्षण, आज नाशिकचा तपोवनचा एवढा मोठा प्रश्न आहे, आरावलीचा एवढा मोठा प्रश्न आहे, जगात इतका मोठा ग्लोबल वॉर्मिंग, आणि ते सगळंच खूप मोठं आहे. कुठेतरी म्हणजे हे फक्त पर्यावरण प्रेमींचं काम नाही आहे आणि त्यांचंच नाही आहे की त्यांनीच सतत याबद्दल बोलावं. सिनेमात एक मोठी ताकद आहे जी तुम्ही दशावतारमधनं दाखवून दिली आहेत. त्यामुळे कुठेतरी हे आता रिलेट होऊ लागलं आहे, आता हे आपल्या घरात पोचलं आहे. हो, म्हणजे मला असं वाटतं की मी जेव्हा मला 4-5 वर्षांपूर्वी दशावतार करावा असं वाटलं आणि ज्यावेळेला मला त्यातनं एक पर्यावरणाचा विषय मांडायचा होता, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आपण पर्यावरणाबद्दल ज्यावेळेला सोशल मीडियावर लिहितो किंवा आपण खूप डॉक्युमेंटरीज करतो, आपण खूप पोटतिडकीने एखादी गोष्ट सांगू पाहतो, त्यावेळेला सगळ्यांना ती गोष्ट पोहोचतेच असं नाही. बरेच जण त्यातल्या टेक्निकॅलिटीजमुळे दूर जातात, काही जणांना त्याचा थेट अनुभव येत नाही म्हणून ते दूर जातात आणि त्यांना त्यातलं गांभीर्य कळत नाही. पण
मला असं वाटतं की आमच्या हातात असं एक मीडियम आहे की ज्यातनं आपण एखादा विषय सिम्प्लिफाय करून त्याचं सुलभीकरण करून तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येऊ शकतो. आणि मला दशावतार करताना हे सातत्याने माझ्या डोक्यात होतं की आपल्याला खूप जास्त शैक्षणिक न होऊ देता हा विषय लोकांपर्यंत घेऊन जायचा आहे. कारण कोकणातला निसर्ग नष्ट होण्याचा विषय असेल किंवा मुंबईतली खारफुटी असेल, झाडं असेल ती कमी होण्याचा प्रश्न असेल, आता तपोवनचा असेल, आरवलीचा असेल, अगदी ॲमेझॉनच्या खोऱ्यातल्या जंगलांचा प्रश्न असेल, जगभरात हे फेस करायला लागतं आहे. आज आपण मुंबईत आहोत आणि मुंबईची हवा किती खराब झाली आहे मधल्या काळात, किती कन्स्ट्रक्शन, धूळ, त्याचा आपल्यावर होणारा परिणाम. दिल्लीत काय दिल्लीत घडतंय? तर म्हणजे भयंकरच असतं. दिल्ली भयंकर आहे. दरवर्षी भयंकर होतं आणि त्या दिल्लीतल्या भयंकर होणाऱ्या दरवर्षीच्या त्या परिस्थितीचं आपण ते 3-4 महिने चर्चा करतो. 4 महिन्यानंतर ती चर्चा बंद होते. तर आपल्याला कुठेतरी सवय लागली आहे की तो प्रॉब्लेम त्या क्षणापुरता आयडेंटिफाय करायचा आणि काही महिन्यानंतर तो विसरून जायचा. तर असं चालणार नाही, कारण की आपल्या पुढच्या ज्या पिढ्या येणार आहेत त्यांच्यासाठी ते अजून अजून कठीण होत जाणार आहे. म्हणजे प्रगती, विकास, औद्योगिक क्रांती ही अतिशय गरजेचं आहे. त्याच्याशिवाय जग चालूच शकत नाही, जग पुढे जाऊच शकत नाही. आपण वापरत असलेली प्रत्येक गोष्ट निसर्गातून आपल्याला मिळते. पण त्याचबरोबर आपल्याला निसर्ग सांभाळणं आणि निसर्ग सांभाळण्यासाठी छोट्या छोट्या कृती करत राहणं की ज्याचा मोठा परिणाम होईल हे आपल्यासाठी गरजेचं आहे. मग ते मी माझ्या माध्यमातून कसं सांगू? मग मला दशावतारासारखा गोष्ट सापडते ज्या गोष्टीच्या माध्यमातून मी कोकणातल्या निसर्गपूजक माणसांची सोपी गोष्ट सांगू शकतो आणि मग ती लोकांपर्यंत पोचते. मग लोकांना म्हणजे आम्हाला अनुभव येतात की लोकांना अनेक वेळेला अशा आया आम्हाला भेटल्या ज्या मुलांना सांगत होत्या की बघ बाबुली काकांनी कसं केलं, किंवा मुलं सांगत होती की मी पण आता झाडं लावेन, किंवा त्यांनी बिया वेचायला सुरुवात केल्या. तर मला वाटतं या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण थोडा बदल व्हायला लागला. आणि त्याच्यातनं निदान त्यांना निसर्ग वाचला पाहिजे याच्यावर प्रेम तरी जडलं पाहिजे. ही संवेदना जरी निर्माण झाली ना, मग ज्या वेळेला चुकीच्या गोष्टी घडतील त्यावेळेला हीच लहान मुलं ज्यावेळेला मोठी होतील तेव्हा याच्या विरुद्ध आवाज उठवतील किंवा काहीतरी कृती करतील किंवा स्वतःकडनं चूक होणार नाहीत इतकी तरी काळजी घेतील. वा, नक्की. आणि आता मी कोकणात जाते थेट. आता ते खूपच छान सांगितलं तुम्ही. आता थेट आपण कोकणात जाऊया. ज्या कोकणात दशावतार घडला, ज्या कोकणातले तुम्ही आहात. दशावतार रिलीज झाल्यानंतरही तुमची टीम कोकणात गेली होती असं कळलं. त्याविषयी दशावतार मागच्या डिसेंबर आणि जानेवारीत शूट झाला. म्हणजे या दिवशी मी कोकणातल्या जंगलांमध्ये शूट करत होतो. आणि त्याच्या आधी 3-4 वर्ष म्हणजे मी जरी कोकणात माझं गाव असलं तरी केवळ या सिनेमासाठी मी कोकणात सातत्याने जात होतो. मी, माझे सुजय आणि ओंकार माझे मित्र आहेत, आम्ही ओशन फिल्म कंपनीचे, आमचं देवेंद्र गोलतकर आहे सिनेमॅटोग्राफर. आम्ही 7-8 वेळा फक्त रेकीसाठी गेलो, इतर वेळेला तर जातच होतो कामांसाठी. आणि त्यावेळेला असंख्य कोकणातली माणसं आमच्याशी जोडली गेली. अगदी आमचे कोकणातले मित्र असतील, नातेवाईक असतील, अनोळखी माणसं असतील, दशावतारी नाट्यकलेतले आमचे. आणि कोकणात कुठे होतं हे जास्त करून? हे कुडाळच्या आसपास. कुडाळ सेंट्रल, पण मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी या सगळ्या पट्ट्यामधली जी छोटी छोटी गावं आहेत, तर तिथे आम्ही हा सगळा सिनेमा शूट केला. आणि त्यावेळेला तिथल्या स्थानिकांनी आम्हाला प्रचंड मदत केली. म्हणजे आमचा 200-250 जणांचं युनिट, त्यांची मेहनत, त्यांनी बाजी लावून केलेलं काम हे सगळं होतं. आणि त्याच्याचबरोबर ही जी स्थानिक मंडळी होती त्यांनी अगदी घरचं कार्य असल्यासारखी आम्हाला मदत केली होती. म्हणजे अगदी आम्ही त्या चहाच्या टपरीवर ते जे भजीची जी टपरी होती तिकडचे फेमस भजीची टपरी महेश मांजरेकर बसलेले एक्झॅक्टली, तर तिकडचे ते भजीचं जे दुकान आहे तर तिकडे आजी आजोबा एक ते दुकान चालवतात. तर तिथपासून ते आमचे प्रशांत मिठबावकर आहेत, त्याच्यानंतर आमचे रवी राऊळ आहेत, आमचा समीर आहे, माझे तर मामा मामी आमचं घरच आहे तिकडे, तर ते आहेत. दशावतारी कलाकार उदय दादा, आमचे दादाराणे कुणस्कर आहेत, उदयराणे कुणस्कर आहेत, आमचे सगळेच काम केलेली सगळी ही माणसं. या सगळ्यांनी ना अगदी घरचं कार्य, त्यांनी हा विचार नाही केला की हा काही व्यावसायिक काम आहे, हे पैशांचं काम आहे. त्यांनी मनापासून आम्हाला मदत केली.
आणि मग ज्यावेळेला चित्रपट रिलीज झाला, त्याला लोकांचं प्रतिसाद मिळायला लागला, कौतुक व्हायला लागलं, त्यावेळेला हे आम्हा सगळ्यांसाठी महत्त्वाचं होतं की ज्यांच्यामुळे हे यश मिळालं ना त्यांना आपण भेटलं पाहिजे. आणि काय होतं माहिती आहे का, आपलं कौतुक सगळं जग करत असतं, प्रेस करत असते, त्याच्यानंतर प्रेक्षकांचा प्रतिसाद इंस्टाग्रामवरनं फेसबुकवरनं मिळत असतो. पण ज्या लोकांमुळे आपल्याला हे सगळं मिळालं ना त्यांच्याबरोबर ते यश शेअर करण्याची मजा वेगळी असते. आणि दुसरं आम्हाला सतत सातत्याने हे सांगितलं जात होतं की मराठी चित्रपट कोकणात चालत नाहीत, कोकणात थिएटर्स कमी आहेत. हो. तर आणि काय घडलं? हा डेटाच असा होता की मराठी चित्रपट कोकणात चालत नाही. आणि कोकणात दशावतार तुफान चालला, म्हणजे प्रत्येक थिएटरमध्ये आणि त्याच्यात एका दिवसात 2 शोज, 3 शोज, 4 शोज, 5 शोज आणि हाऊसफुलचे बोर्डच्या बोर्ड आठवड्यांनी आठवडे. आणि तर ते सगळं ज्या लोकांमुळे शक्य झालं, म्हणजे तिकीट चेकर असतील आणि लांबून लांबून लोक बघायला आले. प्रचंड 40-40 किलोमीटर दूरवरून थिएटरमध्ये लोक मिनी टेम्पो भरून भरून येत होते, एसटीने, मोटरसायकल्सवरनं. आणि म्हणजे पहिला शो सकाळी 7:30-8ला सुरू व्हायचा, शेवटचा शो रात्री 11:30, 11:50, 11:55चा शेवटचा शो असायचा. हे कोकणात होतं. कोकणात होत होतं. क्या बात. आणि म्हणजे एका आमच्या कणकवलीच्या थिएटरला आम्ही गेलो होतो, तिकडचे तर आम्हाला जे सांगा ना काही संचालक आहेत ते तर आम्हाला सांगत होते की आमची माणसं थकली. ती म्हणाली की आमचा जो स्टाफ होता, दिवसाला 2 किंवा 3 शोज करणारा स्टाफ ज्यावेळेला दिवसाला 4-4, 5-5 शोज हँडल करावे लागतात, प्रत्येक शो नंतर कचरा काढा, प्रत्येक शो नंतर पुढच्या शोची तयारी करा. ती म्हणाली आम्ही थकून गेले होते. पण तो दिवाळीच्या आधीचा काळ होता आणि कोकणातल्या सिनेमागृहांमधल्या लोकांची दिवाळी चांगली गेली या चित्रपटामुळे असं प्रत्येकाचं म्हणणं होतं. तर ते खूप आमच्यासाठी महत्त्वाचं होतं. अगदी सगळीकडे आम्ही कोल्हापूर, पुण्याला वगैरे पण फिरलो ना, सगळीकडे ही एक कॉमन लाईन होती की तुमच्यामुळे आमची दिवाळी छान जाते. तर मला असं वाटतं की आर्थिक यश, लोकांचं कौतुक याच्या बरोबरीनेच ना हे जे गुडविल किंवा हे जे प्रेम मिळतं ना ते खरं तर जास्त यशस्वी होण्याचं जास्त महत्त्व मला त्याचं वाटतं. त्यांची दिवाळी चांगली झाली, ही लाईनच, हे वाक्यच इतकं उभारी देणारं आहे, हे इतकं कमाल आहे. सुबोध हे आता खूप पलीकडे गेलं. नाही, काय होतं कोकणात ना थिएटर्सना खरंच प्रतिसाद मिळत नाही. अनेक वेळेला असं होतं की प्रेक्षकांना त्यांच्या गावातनं इतक्या दूरच्या ठिकाणी येणं, तिकडे तिकीटं काढणं, ते परवडणं, त्यांच्या वेळा, त्यांची शेती, ते सगळं गणित जमणं अवघड असतं. त्याच्यामुळे तिकडच्या थिएटर मालकांचा, तिकडच्या मॅनेजर्सचा जो स्ट्रगल आहे ना तो कठीण आहे सिनेमा तगवून ठेवणं. आणि त्यात मराठी सिनेमा मग अजून कमी होतं, कारण की मग हिंदी सिनेमा ज्या स्केलचा असतो तर त्या स्केल बघायला तरी लोक येतात. पण हा चित्रपट रिलीज झाल्यापासूनच लोकांनी गर्दी करायला लागली. म्हणजे हाऊसफुल शो होता, लोक बसून राहायचं बाहेर की पुढचा शो लावा, आम्ही आता इथपर्यंत आलो तर आम्ही परत जाणार नाही. तर त्याच्यामुळे जे अर्थार्जन झालं, त्याच्यामुळे जी गणितं बदलली. आणि मला असं वाटतं हे वारंवार व्हायला पाहिजे, हे फक्त दशावतारांनी नाही करायला पाहिजे. जो चित्रपट मराठीत बनेल तो जर अशा पद्धतीने थिएटर, ते अख्खं इकॉनॉमिक्स वर्क व्हायला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेला तिकडचे वडे, सामोसे आणि पॉपकॉर्न पण विकले जातात, ज्यावेळेला तिकडची तिकीटं विकली गेल्याने तिकडच्या तिकीट चेकर्सना, मॅनेजर्सना, ओनर्सना व्यवस्थित पैसे मिळतात, त्यावेळेला हे सगळं इकॉनॉमिक्स पूर्ण होतं. एखाद्या लेखकाला, दिग्दर्शकाला, अभिनेत्याला पैसे मिळून हे इकॉनॉमिक्स अख्खं वर्क नाही होणार आहे. प्रत्येक त्या चेनमधला वरपासून खालपर्यंत प्रत्येक जण सुखी होणं गरजेचं आहे. म्हणजे अर्थात आपण म्हणतो असं की मातीचं देणं आपण पूर्ण करू शकत नाही, पण ज्या कोकणानी दशावतारला एवढं काही दिलं, दशावतार सिनेमाला एवढं काही दिलं, त्या दशावतार सिनेमानी कोकणाला सुद्धा बरंच काही दिलं असं कुठेतरी. हा, म्हणजे हे मोठं धाडसी विधान होईल मी असं क्लेम करणं, पण आमची दशावतारी लोककला आहे ती जास्त लोकांपर्यंत पोहोचली. सिद्धार्थ मेननने पुण्याला शो दशावताराचे लावले, मी गेले होते ते बघायला, आणि 3 दिवस प्रचंड प्रतिसाद होता. लोक हाऊसफुल शोज होते, 3 शोज फुल झाले. आता परत करायचे विचार चालले आहेत. आमचे दादा राणे मुंबईत अनेक ठिकाणी येऊन प्रयोग करतायत. महाराष्ट्रभरात लोकांना दशावतार काय आहे हा प्रत्यक्षात बघायचा आहे.
आणि मला असं वाटतं की आता दशावतार म्हणजे जी लोककला आपली अर्थातच अनेक वर्षांपासूनची आहे, समृद्धच आहे ती, अफाटच आहे ती, पण कुठेतरी या सिनेमानंतर त्या विचारा दशावतारी लोककलाकारांना सुद्धा एक ऊर्जा मिळाली, एक नवी उभारी मिळाली. हां, म्हणजे कसं आहे की त्यांना सिंधुदुर्ग बाहेर जी ओळख गरजेची होती या कला प्रकाराला, महाराष्ट्राबाहेर ओळख गरजेची होती, भारताबाहेर ओळख गरजेची होती, ती कुठेतरी त्याच्याबद्दल लोकांना अलर्ट करण्याचं काम दशावतार करू शकलं. बरोबर, अनेकांना कळलं या निमित्ताने कळलं, दशावतार माहीतच काय आहे. हो. आहे. नॉन मराठी लोकांना सुद्धा, इव्हन मराठी लोकांनाही काही नसेल माहिती नव्हतं. आणि तो खूप मस्त प्रकार आहे. तो इतका इनोसंटली केला जाणारा आणि इतका व्हायब्रंट छान प्रकार आहे ना, तर मला असं वाटतं की तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला, तर तो पोहोचला गेला पाहिजे. कोकणात आता यूट्यूबवर पण खूप व्हिडिओज झालेत. कोकणात आता दशावतार जिकडे जिकडे शूट झाला तिकडे लोक जातात, ते शोधतात कुठे कुठे त्या जागा आहेत आणि त्यांना त्या जागा बघायच्या असतात. तर मला असं वाटतं या निमित्ताने पर्यटन वाढत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. ती चांगली गोष्ट आहे. नक्कीच. पर्यावरणाचा फायदा झालाच की बऱ्याच ठिकाणी पर्यावरण या विषयाला घेऊन स्थानिकांनी त्यांचे स्टँड जास्त स्ट्रॉंग केले. बऱ्याच ठिकाणी कुठेतरी तो एक अवेअरनेस वाढला थोडाफार. तो होताच. तो एका सिनेमामुळे काही खूप बदल नाही होऊ शकत असं मला वाटतं, पण एक सिनेमा कारण होतो चर्चा सुरू व्हायला. कुठेतरी तेच बीज रोवलं गेलं, तर ते चालू झालं. कातळ शिल्पांच्या बाबतीत लोक जास्त अलर्ट झाले. कातळ शिल्पांच्या बाबतीत सरकारबरोबर सामाजिक संस्थांचे करार झाले आणि आता या सगळ्याकडेच थोडं गांभीर्याने जास्त लोक बघायला लागले. पण ही सुरुवात आहे. म्हणजे मला असं वाटतं हे सातत्य याच्यात टिकणं या सगळ्या विषयांमध्ये गरजेचं आहे. मला असं वाटतं की शेवटी जी मशाल प्रियदर्शनी घेऊन जाते, कुठेतरी ती मशाल आता पुढे जाईल असं कुठेतरी एक चित्र आहे, किंवा जावं निदान व्हावं असं की तो फक्त चित्रपट म्हणून पाहिला जाऊ नये. त्यातनं मनोरंजन करणं हा मुख्य हेतू होताच, पण त्यातनं जर आपल्याला थोडं प्रबोधन करता आलं असेल आणि त्याचा जर लोकांनी योग्य अर्थ घेतला असेल आणि ती खरंच एक जी सगळ्या समाजाने एकत्र येऊन समाज वाचवण्याची, पर्यावरण वाचवण्याची जर ती मशाल त्यांच्या हातात असेल तर आय थिंक वा, ते चांगलं वाटेल म्हणजे मला. नक्कीच. आणि आता सुबोध खानोलकर यांना मी पुढचा प्रश्न हाच विचारणार आहे की दशावतार नंतर पुढे काय? मी खूप दिवस या प्रश्नावर अडकलोय. दशावतार नंतर अजून चित्रपट करायचेच आहेत. अर्थात काही गोष्टींवर माझं काम चालू आहे आता. सुरू झालंय? हो, म्हणजे मध्ये मी ब्रेक घेतला, या सगळ्या कोलाहलातनं दूर गेलो. आता माझ्या दृष्टीने दशावताराचं यश याच्यावर आपण जी चर्चा करतो ही मी आता ऑब्जेक्टिव्हली करू शकतो. मी त्यातनं इमोशनली आता बाहेर पडलोय. तटस्थपणे पाहू शकतो मी अगदीच. म्हणून तुम्ही म्हटलं की मी त्यातल्या प्रत्येक गोष्टीचं श्रेय माझं नाही आहे हे मला कळतंय. त्यात चुकाई आहेत, त्या चुकाई मी काय केल्या ते मला माहिती आहेत, त्या पुन्हा केल्या जाऊ नये याचा माझा प्रयत्न असेल. कारण ते तेवढं तटस्थपणे बघितल्याशिवाय आपण नवीन कामच नाही करू शकणार. बरोबर. तर त्या दृष्टीने नवीन कथांवर काम चालू आहे. त्याचबरोबर ओशन फिल्म कंपनी म्हणून ज्या वेळेला तुम्ही पहिला सिनेमा असा करता आणि त्याला यश मिळतं त्यावेळेला आमची कंपनी म्हणून पण आमची जबाबदारी वाढते. त्यामुळे चांगल्या इतर चित्रपटांशी आपण जोडले गेलेलो असणं, चांगल्या मेकर्सबरोबर जोडले गेलेलं असणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टिकोनातनं काही मीटिंग चालू आहेत, काही कामं चालू आहेत. म्हणजे नव्या दिग्दर्शकांना ही संधी देण्याचा हा, म्हणजे नवीन दिग्दर्शक काही आहेत, काही एक्झिस्टिंग दिग्दर्शक आहेत, काही म्हणजे वेगळ्या दिग्दर्शकांबरोबर तुमची कंपनी आता जोडली जाईल. नक्की. म्हणजे असं बिलकुलच नाहीये की सुबोध खानोलकरने लिहिलेले, दिग्दर्शित केलेले चित्रपटच ओशन फिल्म कंपनी करेल. मग अगदी सुरुवातीपासून तेच डोक्यात होतं. फक्त आता या चित्रपटांमुळे जे दरवाजे आमच्यासाठी उघडले गेले आहेत त्या दरवाजांचा इतर सगळ्यांना पण फायदा व्हावा याच्यासाठी आमचा प्रयत्न चालला आहे. दशावतार अजून इतर वेगवेगळ्या ठिकाणी फेस्टिवल्स आणि हे सगळं एका बाजूला चालू आहे. ते जगभरात किती ठिकाणी गेला आता बऱ्यापैकी? हो, 350-350 हाऊसफुल शो जगभरात झाले. आणि अमेरिका, युरोप, जपान, ऑस्ट्रेलिया, एशिया, युनायटेड अरब एमिरेट्स, प्रत्येक खंडात दशावतार पोहोचला आणि चांगले शोज झाले. अगदी आत्तापर्यंत चालू होते. म्हणजे लेटेस्ट शोज साधारण 1-2 आठवड्यापूर्वीपर्यंत होते कुठे कुठे. तर ते चालू आहेत. आता नवीन सिनेमाकडे, नवीन गोष्टींकडे आणि वेगवेगळ्या फॉर्मच्या गोष्टी. म्हणजे आम्ही मालिका विश्वात आहोत.
आम्ही झी मराठीवर आता कमळी नावाची जी मालिका आहे ती आम्ही प्रोड्यूस करतो. सो ती चालू आहे. इतर मालिकांचं नवीन काम चालू आहे. त्याच्यानंतर त्यामुळे मी मनोरंजन क्षेत्राकडे बघताना सिनेमा वर्चस्व जास्त आहे, मालिका कमी, अशा पद्धतीने पाहत नाही. जिथे जिथे गोष्ट सांगता येते ती प्रामाणिकपणे कशी सांगता येईल, तर ते आमचं चालू आहे. त्याच्यानंतर जाहिरातींचं, ओशन फिल्म कंपनी ही मुख्यतः जाहिरातींमधली आहे, तर जाहिरातींची कामं चालू आहेत. त्याच्यानंतर आम्ही म्युझियम डिझाईन्स करतो. तर मला सांगायला आवडेल की आत्ता जे वानखेडेचं क्रिकेट म्युझियम आहे ते ओशन फिल्म कंपनीने डिझाईन केलं आहे आणि ते आत्ता चालू झालं आहे. बरं, वा. तर अशी म्युझियमची काही कामं चालू आहेत. तर वेगवेगळ्या क्षेत्रात जिथे जिथे मनोरंजन आपल्याला आणि गोष्ट सांगता येईल ते काम चालू आहे आणि लवकरच नवीन फिल्म चालू होईल. 2026 मध्ये येईल का वेळ लागेल? कदाचित 2026 मध्ये येईल. मला एक्झॅक्टली टाइम फ्रेम नाही आता ठरवता येणार, पण आता कसं आहे, आता ती खूप बेसिक स्टेजला आहे ना. जसं त्याचं शूटिंग चालू होईल तसं आपल्याला एक्झॅक्टली अंदाज येईल की त्याचं रिलीज डेट काय असेल आणि सगळं. पण 2026 मध्ये ओशन फिल्म कंपनीचं नक्की नवीन फिल्म येईल. वा. आणि जाता जाता आता मी अर्थातच इतके छान विषय आपण मांडलेले आहेत, सांगितलेत तुम्ही मनापासून. मला जाता जाता एक विचारायचं आहे, मल्याळममध्ये जेव्हा चित्रपट आता प्रदर्शित झालेला आहे तिकडच्या प्रतिक्रिया काय आहेत? तिकडून काही प्रतिसाद येतोय का काय? मल्याळममध्ये चित्रपट जाणं हीच आमच्यासाठी खूप वेगळी आणि अनोखी गोष्ट होती. म्हणजे मराठी चित्रपट हा फक्त मराठीपुरता मर्यादित राहून नाही आहे, तो भाषांच्या मर्यादा ओलांडून जावा ह्याची एक सुरुवातीपासून आमच्या डोक्यात होतं की हे आपल्याला कुठेतरी अचीव करता यायला हवं. पण ते प्रत्येकच सिनेमाला जमेल, पहिल्याच सिनेमाला तसा करता येईल असं वाटलं नव्हतं. पण वरुण गुप्ता नावाचे मॅक्स मार्केटिंगचे हेड आहेत. भारतभरातल्या मोठे जे सिनेमे येतात, अगदी बाहुबलीपासून RRR पासून ते हिंदीतले आता धुरंधरपर्यंत, या सगळ्या सिनेमांची मार्केटिंगची बाजू जे सांभाळतात त्यांनी दशावतार पाहिला आणि त्यांना तो प्रचंड आवडला आणि त्यांनी अगदी तो पाहिल्या त्या दिवशी का दुसऱ्या दिवशी मला संपर्क केला की आपण भेटूया. आणि त्यांच्या डोक्यात होतं की हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. झी आणि त्यांनी एकत्र येऊन हा मल्याळममध्ये करायचं ठरवलं की आपण प्रदर्शित करूया मल्याळममध्ये याच्यासाठी, कारण मल्याळम भाषेमध्ये फक्त कोण ॲक्टर्स आहेत याच्यावर सिनेमा चालत नाही. अनोळखी ॲक्टर्स असून सुद्धा लोक सिनेमा पाहायला जातात आणि मराठी चित्रपट आणि मल्याळम चित्रपट यांच्यामध्ये एक साधर्म्य आहे. तर या सगळ्यांसाठी आम्ही हा एक्सपेरिमेंट करायचा ठरवला आणि आम्ही तो रिलीज केला आणि प्रेक्षकांनी सुद्धा सगळी मल्याळम आणि खूप गोड झाली ती, छान झाली. तो सिनेमा पाहताना मराठी सिनेमा आहे असं वाटत नाही, असं ते डबिंग झालं. हो, मजा आली ती. तो एक्सपिरियन्सच आमच्यासाठी खूप चांगला होता. तिकडच्या जे समीक्षक आहेत त्यांचे खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्या, प्रेक्षकांच्या चांगल्या. म्हणजे ते फक्त डबिंगचे सिनेमे मर्यादित न राहता तोही दर्जा तुम्ही तिकडे गाठला. नाही, ते गरजेचंच असतं, कारण की आपण हिंदीमध्ये डब होऊन जे चित्रपट येतात आपल्याकडे ते आपण अनेक वेळेला बघतो, ते इतके सबस्टँडर्ड असतात. तर आमचं त्याच्यासाठी खूप लक्ष होतं. हो, अर्थातच त्याकडे लक्ष होतं की ते जर चांगलं नाही झालं तर ते का पाहतील लोक, आपण स्वतः पाहत नाही तर मग लोक का पाहतील. तर तो एक प्रयत्न केला आणि तो चांगला अप्रिशिएट झाला तिकडे. तर त्याच्यामुळे निदान मला असं वाटतं की या चित्रपटामुळे एक परत सुरुवात ही झाली आहे की आपला चित्रपट इतर भाषांमध्येही पोहोचू शकतो, तिथल्या ऑडियन्सलाही तो आवडू शकतो आणि आपण जरा एक्सपांड होऊ शकतो. जसे कन्नड, मल्याळम, तमिळ, तेलुगू चित्रपट महाराष्ट्रात येतात तसे आपण हळूहळू आपल्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत. त्यासाठीचा एक प्रयत्न होता. वाढत गेलं पाहिजे आणि बाकी सिनेमांनी हा विचार केला पाहिजे. काही मराठी चित्रपट एकाच वेळेला, म्हणजे हर हर महादेव वगैरे काही चित्रपट गेले होते मल्टिपल लँग्वेजमध्ये, पण काय होतं अल्टिमेटली त्याला एक लिमिटेशन्स असतात. पण याच्याकडे अतिशय गांभीर्याने आणि विचारपूर्वक आपल्याला जावं लागेल की एकाच दिवशी रिलीज करायचा का आधी इथे रिलीज करायचा, मग टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या ठिकाणी रिलीज करायचा. स्ट्रॅटेजी ठरवणं गरजेचं आहे. पण हे वाढलं ना तर मराठी चित्रपट अजून मोठा होऊ शकेल, आर्थिकदृष्ट्या सुद्धा, व्यावसायिकदृष्ट्या सुद्धा. तर ते व्हायला हवं असं वाटतं मला. क्या बात आहे. मला असं वाटतं आज आपण जेव्हा हा स्पेशल शो करायचं मी ठरवलं आणि यांना बोलवलं तर मला असं वाटलं होतं की आम्ही फक्त दशावतारबद्दल बोलू, पण हे जे डिस्कशन आहे हे दशावतारच्या पलीकडे गेलेलं आहे आणि एका चित्रपटाच्याच
पूर्णपणे एका मेकिंग आणि त्याच्यानंतरचं एक एकंदरच सिनेसृष्टी कशी बदलू शकेल किंवा बदलावी या दृष्टीने एक डिस्कशन झालेलं आहे आपलं. इच्छा आहे माझी की दशावतार ही एकमेव फिल्म म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाऊ नये. तो एक प्रयत्न होता. तो काही आमच्या मित्रमंडळींच्या वेडेपणात केलेला आम्ही तो प्रयत्न होता की ज्याच्यात ऑल आऊट जायचं, जे काही रिस्क घेता येईल ती घ्यायची आणि काहीतरी करून पाहायचं. तो प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे यशस्वी झाला. पण असे वेगवेगळे प्रयोग, असे वेगवेगळे रिस्क आपण सातत्याने घेतल्या आणि आपली मराठीच्या कक्षा रुंदावल्या तर त्याचा सगळ्यांना फायदा होईल. तर म्हणून मला सातत्याने वाटतं की चर्चा ही कुठल्या एका चित्रपटाची न होता आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काय एफर्ट्स घेऊ शकतो, कसं आपण प्रेक्षकांचं जास्तीत जास्त मनोरंजन करू शकतो, किती जास्त प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे आपण वळवू शकतो, याचा आपण जर विचार केला आणि त्यावर काम केलं तर म्हणजे मला एक शेरच आठवला यावर की सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं, कोशिश है की ये सूरत बदलनी चाहिए. तेच तुम्ही सांगताय आता. आणि मला असं वाटतं की ही तुमची विजन आहे ही फार मोठी आहे आणि कमाल आहे ही. म्हणजे हे फार वेगळ्या लेवलचं आहे. त्यामुळे क्या बात आहे. म्हणजे खरंच सुबोध खूप छान वाटलं. तुम्ही खूप छान हे सगळं सांगितलं, मांडलं आणि कुठेतरी ज्या दशावतारनी सुद्धा एक छान आशेचा किरण दिला, ती मशाल जी निघाली, तसं आम्हालाही आता कळतं की ओके आपलाही राखणदार आहे, आपला सिनेमा वाचवेल आणि आणखी पुढे नेईल. कोणा एकाचं काम नाहीये ते. राखणदार हे प्रत्येकात असतो. प्रत्येकाने राखणदार म्हणून जर व्हायला हवं आणि तो सगळा समूह राखणदारांचा एकत्र आला तर ते होईल. ते कोणा एकाचं काम नाहीये, कधीच नाही होणार. क्या बात आहे. खरं तर हेच आता तुम्ही पुन्हा एकदा सांगितलं सिनेमातून सुद्धा आणि आत्ता या डिस्कशनमधनं सुद्धा खरंच खूप छान चर्चा होती ही, असंच मी म्हणेन. आणि या पुढच्या सगळ्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि अजून खूप मोठी मोठी भरारी घ्या आणि या स्टुडिओत येत राहा. आणि हॅपी न्यू इयर. सेम टू सेम. येस, थँक्यू सो मच. थँक्यू.